आतापर्यंत आशू, दिव्या आणि शिवा, आता चंदनची पण एंट्री झालेली आहे. दिव्याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे बरं का, ती पूर्ण विरुद्ध आहे. त्यामुळे मुलगी म्हणून गुलाबी रंग नाही, पण ती सृष्टी म्हणून मला तिला गुलाबी रंग द्यायला आवडेल नक्कीच. असं मला नेगेटिव्ह कमेंट कुठलीही आली नाही. उलट मला असं म्हणतात लोक की अगं तू म्हणजे तुझ्या लुक वाईज तुला तो रोल का घेतलास असं होतं. पण ठीक आहे, ती मज्जा आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच शिवा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सृष्टी आणि तेजस. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त, एकदम मस्त, खूप छान. बरं, मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि आता होळी निमित्त तर ट्विस्ट सुद्धा येणार आहे बरेच. सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल आधी काय सांगाल? तू सांगणार अगोदर की मी सांगणार? माझ्या ट्रॅकबद्दल मी सध्या काहीच सांगणार नाही, कारण चंदन हे या मालिकेतलं असं पात्र आहे ज्याच्याबद्दल आम्ही काहीच कोणालाच सांगू शकत नाही. तो कधी काय करेल त्याचा काही भरोसा नाही, पुढे त्याचं काय घडणार आहे तेही सांगू शकत नाही. इतकंच सांगू शकतो की सध्याच्या पॉईंटला चंदनचं दिव्यावर भयंकर प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी तो वाटेल ती हद्द पार करायला सध्या चाललाय. सृष्टी, तू काय सांगशील? दिव्याचं तर आय थिंक मोस्टली तुम्हाला माहितीच आहे. आणि होळीचा पण एक छान छोटासा ट्रॅक येतोय जो इंटरेस्टिंग आहे, मजा येणार आहे तुम्हाला बघायला. त्यात आतापर्यंत आशू, दिव्या आणि शिवा, आता चंदनची पण एंट्री झालेली आहे. सो दिव्या कुठेतरी कन्फ्युजनमध्ये आहे सध्या आणि पुढचं तुम्हाला बघायला मिळेलच. अगदीच. पण होळी आहे, खऱ्या आयुष्यात तुम्ही होळी कशी सेलिब्रेट करता? रंग वगैरे लावायला आवडतं का? आणि तुम्हाला कोणी खूप माखवले का रंगाने? माझी तर हिस्ट्री आहे होळीची. म्हणजे मला लहानपणी खूप भीती वाटायची, मला म्हणजे फोबिया होता. पण तो हळूहळू गेला. आता मी खेळते होळी थोडीफार, पण असा खूप क्रेज नाही आहे. बट मजा येते, मला आत्ता खेळायला खूप मजा येते. तेजस, तुझ्याकडे कशी साजरी केली जाते? आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने आम्ही होळी साजरी करतो. म्हणजे आदल्या दिवशी प्रॉपर होलिकेचं दहन, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी, कटाची आमटी. खरं तर मराठवाड्यात कटाची आमटी हा प्रकार नसतो, पण मला ती आवडते, त्यामुळे आई मला ती बनवून देते. आणि किस्सा म्हणजे मला आवडतं रंग खेळायला, पण गेल्या 3-4 वर्षातनं मला संधीच मिळाली नाही आहे. कारण नेमका त्यावेळेस अगोदर लॉकडाऊन होता आणि तेव्हापासून आता कामं सुरू झाली असल्यामुळे जवळपास गेल्या 2-3 वेळेस माझी आता रंगपंचमी, होळी ही सेटवरच होती. पण मला आवडतं रंग खेळायला. सुट्टी मिळाली इथे तर अपेक्षा आहे की माझ्या घरी जाऊन मी नक्कीच माझ्या मित्रांबरोबर खेळेल रंग. सेम मला पण घरी जायला मिळत नाही होळीत. सो मला जे काही आहे इथेच खेळावी लागते थोडीफार, फ्रेंड्ससोबतच, कारण फॅमिली अख्खी माझी नागपूरला असते. यावर्षी काढली आहे सुट्टी? प्रश्नच नाही, इथेच आहे सगळं. आम्हाला तो प्रश्न विचारणं अलाउड नाही आहे सध्या. अगदीच. पण होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच, आणि होळी आणि पुरणपोळीचं समीकरणच आहे. सो मला असं विचारायचं की तुमच्या आयुष्यात पुरणपोळीसारखं गोड किंवा सगळ्यांना आवडणारी व्यक्ती कोण आहे? पुरणपोळी हा पदार्थ तुम्ही कुणाला डेडिकेट कराल? आई, डेफिनेटली. ती करते पण खूप छान, ती आहे पण खूप गोड. आणि म्हणजे डेफिनेटली सगळ्यांच्याच आया असतात आणि आई. माझ्यासाठी आजी. म्हणजे आई तर पुरणपोळी सुंदर करतेच करते, पण आजीच्या हाताला जी चव आहे, आई शपथ. म्हणजे मी एरवी फार तर फार 1 हात पुरणपोळी खाऊ शकतो, मला त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. पण आजीने जर बनवली तर मी 2-3 चटकावतो आरामात. कारण अजूनही म्हणजे आजीचं वय भरपूर आहे, पण तिच्या त्या नाजूकच्या हातात अजूनही जे प्रेम आहे ना, त्या पुरणातनं अजून गोड असं बाहेर निघतं. त्यामुळे मजा येते. आजीच्या हातची पुरणपोळी खायला खूप मजा येते. अगदी. सृष्टी, यावर्षी आईपासून लांब आहे, पण मालिका छान सुरू आहे, मग त्यामुळे होळी निमित्त यावर्षी आईला किती मिस करणार आहेस? खूप मिस करणार आहे मी, नेहमीच खूप मिस करते. कारण मी अशा छोट्या छोट्या फेस्टिवल्स खूप कमी, मला कारण खूप दूर आहे, मी नागपूरची आहे. सो मला 14 आवर्स लागतात जायला. सो मला ऑलमोस्ट सगळे फेस्टिवल्स वगैरे इथेच करावे लागतात. आत्ता ॲटलिस्ट 2-3 वर्ष झाले. सो मला खूप आठवण येते अशा छोट्या मोठ्या सगळ्या इव्हेंट्सला. आणि तेच असं होप करत असते मी दरवर्षी की ह्या वर्षी मे बी जायला मिळेल. सो बघू, पुढच्या वर्षी मे बी. अगदीच. मालिकेत तर होळी आम्ही बघूच, पण आता तुमचा इतका सगळा बॉन्ड झालाय, पूर्वाचा, शाल्वचा, तुमचा सगळ्यांचाच, शिवाची पाना गँग. सो तुम्ही असं काही ठरवले का की ऑन साईड, बिहाइंड दी कॅमेरा काही होळी वगैरे सेलिब्रेट करायची, किंवा असा काही प्रँक वगैरे रेडी केलं का की ह्या व्यक्तीला आपण फुगा वगैरे फोडायचा त्यावर, किंवा अंडी वगैरे फोडायची? अजून केला नाही, पण तुम्ही आता सुचवलं तर करायला हरकत नाही. कारण तो सीन होईल लवकरच आणि तेव्हा करू आम्ही काहीतरी. म्हणजे हा ठीक आहे, सापडलेत 3-4 लोक, आता करूयात. कोण आहे बेसिकली सगळ्यात जास्त? मी नाही, शाल्व शाल्व आणि पूर्वा पण. काही किस्से आहेत, किस्से आहेत. एक किस्सा मी सांगितलाच आहे फोनबद्दल. आणि असं छोटं मोठं रोजच चालू असतं काही ना काही. त्या दोघांचं तर
प्रचंड चालू असतं, मस्त्या, खोड्या, हे ते. असं काही स्पेसिफिकली नाही आहे सध्या तरी. आता अजून आमचा मेन होळी सिक्वेन्स शूट व्हायचं आहे, उद्या होणार आहे, तेव्हा मजा येईल आम्हाला. अगदीच. पण होळी म्हटलं की रंग सुद्धा आलेच त्याच्याशिवाय तर होळी इनकम्प्लीट आहे. पण तुमचा आवडता रंग कोणता आणि का? मला पांढरा रंग फार आवडतो. आता हे होळीशी बिलकुल रिलेटेड नाही, पण तुम्ही रंग विचारला म्हणून मला पांढरा रंग खूप आवडतो, कारण शांतता वाटते तो रंग बघून. आणि होळी म्हणाल तर सगळेच, लाल, हिरवा, निळा, पिवळा, सगळे. सृष्टीला एखादा रंग द्यायचा असेल, डेडिकेट करायचं असेल तर काय वाटतं ती कोणत्या रंगासारखी? गुलाबी. कारण? कारण तिचं नाव पण तितकंच सुंदर आहे, सृष्टी. ती दिसायला पण खूप गोड आहे, ती बोलते पण खूप छान. दिव्याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे बरं का, ती पूर्ण विरुद्ध आहे. त्यामुळे मुलगी म्हणून गुलाबी रंग नाही, पण ती सृष्टी म्हणून मला तिला गुलाबी रंग द्यायला आवडेल नक्कीच. थँक्यू. आय वुड रिअली लव्ह टू. सृष्टी चंदनला कोणता रंग डेडिकेट करेल आणि का? हा खूप ट्रिकी क्वेश्चन. म्हणजे चंदनला ना, हां. तेजसला नाही. पण चालेल. चंदनला मी ग्रे कलर मला वाटलं होतं. आणि तेजसला मी व्हाईटच करेन, कारण तो आहे तसा. अगदीच. पण सृष्टी मला विचारायचं की जसं आता तेजस बोलता बोलता म्हणाला की तू कॅरेक्टरच्या अगदी अपोजिट आहेस खऱ्या आयुष्यात. मग आता इतकं तुझं विलनचा रोल किंवा थोडीशी ग्रे शेड ती प्रेक्षकांना आवडते, पण असं कधी झालं की त्यांच्याकडून DMs वगैरे आलेत खूप? आलेत, पण असं हेटरेट म्हणून नाही, छान मज्जा म्हणून. म्हणजे मी खूप असं मला नेगेटिव्ह कमेंट कुठलीही आली नाही. उलट मला असं म्हणतात लोक की अगं तू म्हणजे तुझ्या लुक वाईज तुला तो रोल का घेतलास, असं होतं. पण ठीक आहे, ती मज्जा आहे, ती मला मजा येते हे करायला. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. फक्त जाता जाता शिवाय मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल? तू सांग. खरं तर तुम्हाला दोघांना एकत्र अशी फारशी बघण्याची सवय नाहीये, म्हणजे आहे सुद्धा पण नाही सुद्धा. तीच तर मजा आहे, या दोन्ही कॅरेक्टर्सची तीच मजा आहे. आणि मला सगळ्या शिवाच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की नक्कीच तुम्ही मालिका बघत असाल, बघत राहा, खूप मजा येणार आहे पुढे. हा चंदन तुम्हाला भलेही आत्ता फार दिसला नसेल, पण पुढे तो काय करणार आहे तुम्हाला अजून कल्पना नाही आहे. तर प्लीज बघत राहा. आणि सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या खूप शुभेच्छा. कीप लव्हिंग अस. बघत राहा, असाच प्रेम आणि प्रतिसाद देत राहा आम्हाला. आणि यस, खूप हॅपी होळी सगळ्यांना. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.